माझं नाव केदार पारिक आहे. मला 2 वर्षापासून त्रास आहे खूप आणि मी आज डॉक्टरकडे आले की मला लवकरात लवकर बरं करतील ते आणि चालायला लागेल. मला आता चालता येत नाही आहे व्यवस्थित, त्याच्यामुळे उठता बसता येत नाही आणि अजून भरपूर त्रास आहेत. ते आता इंटरनली आहेत त्रास, ते आता डॉक्टर करतील रिपेअर व्यवस्थित अशी अपेक्षा करतो मी आणि डॉक्टरचे धन्यवाद करतो. आता कसं वाटतंय? माझं नाव केदार पारिक आहे. मी गेली 2 वर्षापासून गादीवरती बसलो होतो, आजारी होतो. काही कारणामुळे मला कळत होतं काय झालं आणि त्यामुळे मला माझ्या मावशीने आणि माझ्या आईने आधी माझ्या आईने ट्रीटमेंट घेतली होती डॉक्टरकडे मावशीला सांगून, आणि मावशी आणि आईने डॉक्टरांना सांगितलं तर डॉक्टरांनी मला ट्रीटमेंट दिली आणि आता मी आधी चालत नव्हतो, वॉकर घेऊन चालायचं घरात आणि घराच्या बाहेर गेलो नाही अजिबात 1-2 वर्षापासून. तर आता मी विदाऊट वॉकर चालू शकतो आणि आधीपेक्षा तब्येत आता बरी झाली. नमस्कार, मी केदार पारिक देशाई. माझी बहीण देऊगावामध्ये राहते आणि तिच्या मिस्टरांना प्रॉब्लेम झाला होता, ते पण चालू शकत नव्हते. मग त्यांनी डॉक्टरांची ट्रीटमेंट घेतल्यानंतर ते चालायला लागले. तर माझी बहीण मला म्हणत होती की माझ्या मुलासाठी पण हे कर म्हणून. पण कसं घरामध्ये नाही का पटकन विश्वास बसत नाही ना अशा गोष्टींवर, आणि आम्ही खूप ह्याच्यासाठी डॉक्टर केले, काय काय प्रकार केले, तर आम्हाला काही सक्सेसच आला नाही. म्हणजे काही लोक म्हणायची कर्णीवादाचे, मग ह्या देवऋषाकडे चला, त्या देवऋषाकडे चला. आमचा दोघांना नवरा-बायकांचा विश्वास नव्हता या गोष्टीवर. त्याच्यानंतर ब्राह्मण लोकांना म्हणाले पत्रिका दाखवली तर म्हणे तुम्हाला नारायण नागबळीच करावं लागेल, तुम्हाला पित्तरांचा खूपच त्रास आहे, अमुके डमुके म्हणून हे सगळे त्रास होत आहेत असे सगळे बोलत होते. असं खूप कन्फ्युजन झालं होतं की नेमकं काय करायचं. पोराला आम्ही सगळे डॉक्टरांची ट्रीटमेंट दिलेली पण तरी सुद्धा गुण आला नाही. फिजिओथेरपीची ट्रीटमेंट दिली पण तरी पण त्याला गुण आला नाही. आणि नंतर मी डॉक्टरांच्याकडे गेले तर मला थोडा त्रास व्हायला लागला. तर डॉक्टरांनी आधी मला ट्रीटमेंट घ्या म्हणाले. तर मी पण त्यांच्याकडे ट्रीटमेंट घेतल्यानंतर मला इतका त्याचा फरक जाणवला. त्याच्यावरून मी लगेच माझ्या मिस्टरांना म्हटलं होतं की मुलाला पण करा म्हणून. पण ते असंच होकार चाललं होतं, करायचं का नाही तळ्यात मळ्यात. पण नंतर मग मुलगा म्हणाले की मी घराच्या बाहेर चालू शकत नाही, तर मी काय करू. मग आमच्या बहिणींनी खूप डॉक्टरांना रिक्वेस्ट केल्यावर डॉक्टरांनी मग त्याला ट्रीटमेंट द्यायचा होकार दिला. आणि मग मला तर गॅरंटीच होती की तो व्यवस्थित होईल, पण घरातल्या लोकांना ते जाणवायला काहीतरी पाहिजे नव्हतं ना. आणि पहिल्याच दिवशी माझा मुलगा चालायला लागला आणि बिना वॉकरचा. मग हे पाहूनच आम्हाला तर गॅरंटीच होती तो चालणार कसा म्हणून. पण बाकीच्यांना घरातल्या लोकांना ते पाहिल्यावर खूप वेगळंच समाधान वाटलं. आणि म्हणजे मी तर परमेश्वराची कृपा, आणि मी स्वतः नवनाथांची भक्त आहे आणि डॉक्टरसुद्धा नवनाथांचेच भक्त आहे. तर त्या नवनाथांनीच काळजी घेतली आणि त्यांना माझ्या मुलाला पण व्यवस्थित करण्याची कृपा केली. म्हणून मी डॉक्टरांची खूप खूप कृतज्ञता व्यक्त करते आणि त्या परमेश्वराच्या चरणी सुद्धा कोटी कोटी कृतज्ञता व्यक्त करते. धन्यवाद.